नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दहीफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि आता पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना प्रमोशन भेटले किंवा राष्ट्रपती पदक भेटले किंवा महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचं एखादं पदक भेटलंय असं नाहीये बरं का. हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत हे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मोक्काम अंतर्गत आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या बाबत सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी किंवा वाल्मिक कराडशी जवळीकचे संबंध असल्या प्रकरणात वादात सापडलेत. म्हणजे बघा, जर का 2-3 पोलीस निरीक्षक, 2-3 पोलीस उपनिरीक्षक, एक जर का सहाय्यक पोलीस निरीक्षक असे अधिकारी दर्जाचे पोलीस जर का एखाद्या राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीच्या दरबारात जाऊन मुजरा घालणार असतील किंवा त्याच्या तालावर जर का नाचणार असतील तर बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहीलच कशी हो. म्हणजे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची वर्दी ही कुणाच्या तरी पायावर अर्पण केली होती किंवा कुणाला तरी भाड्यानं दिली होती असं आता नाईलाजानं म्हणण्याची वेळ आलेली आहे. बीडमध्ये शहर पोलीस ठाणे ज्यांच्या ताब्यात आहे आणि शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं ज्यांच्याकडे काम आहे ते पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे एका व्हायरल झालेल्या व्हॉइस क्लिपमुळं अडचणीत आले किंवा वादात सापडलेत. आता ही क्लिप किती खरी आहे किती खोटी आहे, त्यामध्ये बल्लाळ यांचा आवाज आहे की नाही याबाबत वेगवेगळ्या शंका कुशंका आहेत. त्याचा तपास फॉरेन्सिकवाले करतील. SP नवनीत कावत यांनी देखील सांगितले की याचा तपास केला जाईल. स्वतः बल्लाळ यांनी देखील हा आपला आवाज नसल्याचं असं काही संभाषण झालंच नाही असा दावा केलाय. पण विचार करण्यासारखी गोष्ट हो, म्हणजे पोलीस जे आहेत ना ते कुणाचे तरी बटीक कस काय होऊ शकतात. प्रत्येकच जिल्ह्यामध्ये थोडाफार इंटरफेरन्स हा पॉलिटिशियन्सचा असतोच. आमदार असतील, खासदार असतील, तिथले मंत्री असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, अगदी सरपंच सुद्धा पोलिसांना फोन करून थोडंफार सहकार्य करा साहेब, त्याला जास्त अडकू नका वगैरे म्हणतात. पण इथं बीड जिल्ह्यामध्ये जे पोलीस दल आहे ना ते पोलीस अधीक्षकांचं किंवा गृहमंत्र्यांचं कमी ऐकत असतील आणि आकाचं जास्त ऐकत असतील असे प्रकरण आता हळूहळू उघडकीस येऊ लागले. म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये किंवा खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे 31 डिसेंबरला पुण्यामध्ये सरेंडर झाले. त्याच्या अगोदर एक दिवस अगोदरचा एक CCTV फुटेज सध्या माध्यमांमध्ये व्हायरल झालाय. नेकनूर मांजरसुंबा या पट्ट्यातील एका हॉटेलवर आणि पेट्रोल पंपावर तसेच वाशी येथील टोल नाक्यावर वाल्मिक कराड हे ज्या गाडीमधून पुण्याकडे गेले त्या गाडीची CCTV फुटेज दिसून आलेलं आहे. बरं, एवढंच नाही, 29 नोव्हेंबर 2024 म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या होण्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर वाल्मिक कराड हे केजमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांच्यासोबत विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये येत असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. आणि हा व्हिडिओ तसा ठीक आहे, त्यांच्या एरवी सुद्धा बैठका झाल्या असतील, एकमेकाचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्याला कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. पण या व्हिडिओमध्ये राजेश पाटील नावाचा एक पोलीस उपनिरीक्षक जो सस्पेंड केलेला आहे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये तो देखील वाल्मिक कराड यांच्यासोबत दिसतोय. वाल्मिक कराड किंवा हा जो कोणी आका आहे हा राष्ट्रपती आहे का, राज्यपाल आहे का, राज्याचा मुख्यमंत्री आहे का, गृहमंत्री आहे का, मंत्री आहे का, आमदार आहे का, काहीच नाही. मग याच्यासोबत राजेश पाटील असतील किंवा प्रशांत महाजन असतील किंवा हे विघ्ने महाशय असतील किंवा हे दहीफळे महाशय असतील, हे दराडे असतील किंवा बल्लाळ असतील, या लोकांचे एवढे सौहार्दपूर्ण संबंध कस काय असा प्रश्न पडू शकत नाही का? जी पोस्ट फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरून
सनी आठवले नावाच्या एका व्यक्तीनं व्हायरल केलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की आपल्याला वर मोका लावण्यासाठी बल्लाळ यांनी वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर काम केलं, आपल्याला अडकवण्यात आलं. म्हणजे बघा, पोलीस अधिकारी हे आकाच्या इशाऱ्यावर नाचत होते, त्याच्या दरबारात जाऊन मुजरा घालत होते. हे आता लपून राहिलेलं नाही. जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात SITची स्थापना झाली, त्यामध्ये देखील महेश विघ्ने आणि इतर 2-3 कर्मचाऱ्यांवर ऑब्जेक्शन घेण्यात आलं. अगदी अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड अनेकांनी ऑब्जेक्शन घेतले आणि SIT बरखास्त करून नव्याने SIT करावी लागली. बरं, त्यातलाही एक जो अधिकारी आहे तेली नावाचा, तो म्हणे सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्याचा जावई आहे. म्हणजे बीडमध्ये जे कुणी पोलीस दलामध्ये कार्यरत लोक आहेत त्यातले 70-80% लोक हे कुणाचे ना कुणाच्या तरी वरद हस्तामुळं इथं नोकरी करतायत. आता सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे, सचिन सानप या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील नावं घेतलेली आहेत. म्हणजे बीड जिल्ह्यात जे पोलीस दल होतं ना, ते वर्दीशी इमान राखणारं नव्हतं, ते राजकीय पुढाऱ्यांच्या दारातले गुलाम असल्यासारखे वागत होते, असं आता दुर्दैवानं म्हणावं वाटतंय. मग असे जर का लोक या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून ठाणेदार म्हणून जर का बसले, तर त्यांच्याकडून अपेक्षा दुसरी काय केली जाणार हो? म्हणजे याच्यावर गुन्हा दाखल कर, त्याच्यावर गुन्हा दाखल कर, याच्यावर 307 लाव, त्याच्यावर विनयभंगाची केस कर. हे सगळे प्रकार जे गेल्या 2-4 वर्षात बीड जिल्ह्यात वाढले ना, त्याच्या पाठीमाग पोलीस अधिकारी हे कुणाच्या तरी दारात जाऊन मुजरा करतात, कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनलेले आहेत, रायरंदासारखं वागतायत. हे मूळ कारण आहे. म्हणजे रामकृष्ण बांगर फॅमिलीला दिला गेलेला त्रास असेल, किंवा परळीत ज्या काही खोट्या खऱ्या अॅट्रॉसिटी झाल्या, बीडमध्ये जे काही प्रकरणं घडली, त्या पाठीमाग करता करविता हा आका होता. हे आता हळूहळू उघड होऊ लागले. आणि एवढा कशाचा सोस होता आणि एवढे पोलीस अधिकारी काय या आकासमोर झुकत होते? त्याच्या पाठीमाग देखील एक आर्थिक गणित आहे की जे काही प्रोटोकॉल असेल, तो प्रोटोकॉल एकदा जर का केला की तुमच्या नावावर ते शहर पूर्णपणे मोकळं झालं, ते ठाणं किंवा तो एरिया तुमच्या नावावर झाला, त्याचा 7-12 तुमच्या नावावर केल्यासारखं करायचं. आणि मग काय करायचं? त्या भागातील मटका असेल, गुटखा असेल, वाळू असेल, त्या भागातील चंदन तस्करी असेल, त्या भागातील कुंटणखाने असतील, त्या भागातील इतर जे काही चक्रीसारखे जुगार असतील, किंवा इतर जे काही हातभट्टीसारखे व्यवसाय असतील, देशी विदेशी दारूचे अवैध धंदे असतील, या सगळ्याचं कलेक्शन त्या अधिकाऱ्याला बिनबोबाटपणे करायची मुभा होती. मग फक्त आकाचा जर का फोन आला तर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करायची किंवा त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई नाही करायची, एवढं फक्त सांभाळायचं. बाकी मग तुम्हाला काय करायचं, गोंधळ घालायचं ते घालायचं. हे जे कुणी शीतल कुमार बल्लाळ नावाचे गृहस्थांच्या नावाने एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली आहे ना, 30-34 सेकंदाचा त्यामध्ये संवाद आहे. हो अण्णा, मी तुमच्या म्हणण्यावरच त्याला सहकार्य केलेले, त्याच्यावर कारवाई केली नव्हती, पण आता पोलीस अधीक्षकांनी ऑर्डर काढल्या, त्याच्यामुळे कारवाई करावी लागते, तुम्ही एकदा SP सरांना बोला वगैरे वगैरे असा संवाद आहे. तो सगळ्यांना माहिती आहे. पण हे पोलीस अधिकारी, हे जे बल्लाळ नावाचे महाशय आहेत, ते खरे म्हणजे त्यांचा तो आवाज आहे की नाही, ते कितपत त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, हे अजून सिद्ध व्हायचंय. पण त्या व्हॉइस क्लिप नंतर ज्या काही शंका कुशंका घेतल्या चालल्या आहेत ना, की हे स्वतःला फार शहाजोग, फार स्वच्छ समजतात असं म्हटलं जातं. पण यांचा जो इतिहास आहे, गोंदीमध्ये जे काही घडलं होतं, त्यांच्या बाबतच्या ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्या असतील, किंवा त्यांनी पुण्यामध्ये जे काही कारभार केलेला आहे, हे सगळ्या गोष्टी जर का सांगायला गेलं तर या बल्लाळ महाशयांवर 3-4 एपिसोड करावे लागतील. पण आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. एकूण पोलीस दल जे आहे ते पुन्हा या शीतल कुमार बल्लाळ यांच्या बाबतच्या व्हॉइस क्लिपमुळं बदनामीमध्ये आलेलं आहे. म्हणजे बीड जिल्ह्याची सामाजिक राजकीय बदनामी ही जेवढी झाली आहे ना, तेवढीच पोलीस दलाच्या एकंदर कारभारामुळं वर्दीची देखील, बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या वर्दीची देखील बदनामी कमी झालेली नाही. तरी देखील पोलिसांना काहीच लाज वाटत नाही, याचं आश्चर्य. म्हणजे बीड जिल्ह्यामधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे हायवा आहेत वाळूचे, अनेक कर्मचाऱ्यांच्या खदानीमध्ये
JCB चालतात, अनेक कर्मचारी हे 2 नंबर वाल्याबरोबर आतून बाहेरून पार्टनरशिपमध्ये आहेत, अशा चर्चा आजपर्यंत होत आलेल्या आहेत. पण शेवटी हे बघा, जो तळ राखल तो पाणी चाकणार असं म्हणून प्रत्येक जण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे काय, तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीविरुद्ध मोकासारखा गुन्हा लावायचा का नाही हे जर का कुणाच्या तरी सांगण्यावरून करणार असाल ना, तर खरोखरच अशा लोकांनी वर्दी काढून या आकासारख्यांच्या गाड्या पुसायला, गाड्या धुवायला, त्यांच्या म्हशी भादरायला जायला हरकत नाही हो. निदान त्या वर्दीची तरी इज्जत राहील. भाड्यानं दिलीये हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. ही वर्दी अक्षरशः त्यांच्या पायावर विकलीये. म्हणजे एक बातमी वाचण्यात आली की या आकाने म्हणे काही पोलिसांना बुलेट आणि मोबाईल सुद्धा, आयफोन सुद्धा गिफ्ट केले असतील बाबा. काही जणांना फ्लॅट सुद्धा दिले असतील. कारण या पोलिसांनी त्यांची निष्ठाच जर का त्यांच्या पदरी वाहिली होती तर मग काय असतं, ज्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय ना त्यांना लाज शरम वगैरे नसती, ती तुमच्या आमच्या सारख्याला असते. म्हणून आपण एवढा सगळा विचार करतो. आणि त्यामुळंच जी यादी आम्ही वाचली की प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक ते शीतल कुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक, 8-10 लोकांची ही यादी, ही प्रमुख अधिकाऱ्यांची यादी आहे. कर्मचाऱ्यांची जर का नावं घ्यायला गेली ना तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान 5-50% कर्मचारी हे या आकाच्या इशाऱ्यावर नाचणारे सापडतील. मग कुणाला सोडून द्यायचं आणि कुणावर कारवाई करायची असा प्रश्न सुद्धा नवीन एसपी समोर निर्माण झाला. तर आश्चर्य वाटायला नको. बरं, हे जे नवीन एसपी आहेत यांच्या अगोदरचे जे कोणी एसपी होते ना ते स्वतः अनेकदा हतबल असल्यासारखं दिसून आलेलं आहे. म्हणजे त्यांना ऑर्डर यायची, ह्याला हे ठाणं द्या, त्याला ते ठाणं द्या, याला इथं द्या, त्याला तिथून काढा, याला जिल्ह्याच्या बाहेर फेका. अरे काय लावलं होतं? म्हणजे एका एसपीने तर बीडच्या 2-2.5 वर्षापूर्वी जे बीडमध्ये होते त्यांनी तर म्हणे या आकाचा गाडीचा दरवाजा उघडायला गेटपर्यंत गेले होते. आता काय म्हणावं राव. ते खरोखरच बीडच्या पोलीस दलाबद्दल बाहेर एवढी वाईट प्रतिमा झाली आहे ना. जे LCB नावाचं जे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी 5-5, 10-10 वर्षापासून अनेक लोक आहेत. का नसतील? कारण त्यांची जी काही नियुक्ती आहे ती या आकाच्या सांगण्यावरून झालेली आहे. बरं, ते असू द्या. आता सध्या जे उस्मान शेख नावाचे ग्रहस्थ आहेत ते देखील वादात आहेत. त्यांच्याबद्दल देखील चर्चा आहे की त्यांच्यावर सुद्धा वरदहस्त हा आकाचाच आहे. ते अगोदर परळीलाच होते म्हणले नोकरीला. अरे म्हणजे चाललंय काय? आणि मग असे लोक जर का पोलीस दलामध्ये कार्यरत असतील ना तर यांच्याकडून सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय ही गोष्ट अपेक्षित करणं हे चुकीचं आहे. हे होऊच शकत नाही. ही लोक काय कायद्याची बूज राखणार आहेत, काय कायद्याचा धाक दाखवणार आहेत? कुठंतरी एखाद्या टपरीवर 400-200 रुपयाचा गुटखा जप्त करायचा किंवा कुठंतरी एखाद्या पात्रोड गल्लीसारख्या भागामध्ये 4-2 ड्रम हातभट्टी दारू जप्त केल्याचं दाखवायचं. बाकी बीड शहरात काय चालू नाहीये? बीड शहरात हवाला चालू आहे, बीड शहरात मटका चालू आहे, गुटखा चालू आहे, बीड शहरामध्ये वाळूची अवैध वाहतूक होते, बीड शहरामध्ये कुंडणखाने सुद्धा चालवले जातात. हे माहित नाही का बल्लाळ महाशयांना, जे काल चॅनल समोर येऊन किंवा माध्यमासमोर येऊन सांगत होते की माझा यामध्ये कुठलाही सहभाग नाही, माझा आवाज नाहीये वगैरे वगैरे. एकदा या ना रस्त्यावर. पण काय आकानी सांगितलं तेवढंच करायचं. जेवढी चावी दिली आहे ना तेवढंच फक्त खेळणं. जसं हलतं ना तशी बीडच्या पोलिसांची अवस्था झालेली आहे. जेवढे तुमच्याकडे रिचार्ज केलं जाईल तेवढं काम तुम्ही करायचं. बाकी जर का एक्स्ट्रा काम करायचं असेल तर मग आकाची परमिशन घ्यायची. अशी बीडच्या पोलीस दलाची अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळं बीडचे जे नूतन एसपी, आता त्यांनाही 1-1.5 महिना झाला त्यामुळे नूतन म्हणता येणार नाही, पण त्यांना जर का खरोखरच बीडची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायची असेल किंवा ती जर का सुधारायची असेल ना तर अगोदर हे जेवढे काही वादग्रस्त अधिकारी कर्मचारी आहेत ना या सगळ्यांना असं वळिंब्यात उभा करून जागेवर सस्पेंड करा, यांची इन्क्वायरी लावा, यांचे CDR तपासा. यांच्या मोबाईलमध्ये 2 नंबरवाल्यांचे नंबर आणि त्यांच्याबरोबर झालेले संभाषण हे जास्त आहेत. यांच्या घरच्यांबरोबर नातेवाईकांबरोबर हे कमी बोललं असतील, पण या 2 नंबरवाल्याबरोबर यांचे चांगले संभाषण हे अनेक सापडतील. त्यामुळे एसपींनी या सगळ्या जे कोणी वर्दीला डाग लावणारे आहेत ना आणि वर्दी भाड्याने देणारे आहेत ना, महाजनपासून ते बल्लाळपर्यंत सारखे, त्या सगळ्यांवर एकदा कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. तर आणि तरच
बीडच्या पोलीस दलाची प्रतिमा सुधारायला सुरुवात होईल. आणि हे जर का एसपींना जमत नसेल, एसपी सगळेच काही अगदी चेंजेस करतील अशी अपेक्षा करायची काही गरज नाही, तर हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी करावं. बीडमधल्या पोलीस दलाला चांगली चपराक द्यावी, तर आणि तरच हे जे आकाच्या दारात जाऊन किंवा दरबारात जाऊन मुजरा करणे ना, ते बंद होईल. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.